यादी आहे ना आमच्याकडे, ती यादी आम्ही दूध संस्थेत तपासली, सगळं केलं. त्या त्यांच्या नावाची माणसंही नाही, पण त्यांचे वारसदार सुद्धा नाही. पण ती कापायची कोणाकडून? मागच्या वेळेला ठरलं ऐका गेल्या वर्षी काय ठरलं का बघ दूध संस्थेने त्या यादी द्या आणि त्यांच्या वारसाकडून वसूल करा. आपण मला काय म्हणायचंय, पण त्या वारसच नाही ना त्या नावांची. अहो 25 वर्ष झाले रेकॉर्डला त्या. अहो ती आहेच ना, तरतूद नाही ती, बाकी येणे संस्थेला. अहो आहे ना ती येणे यादी वाचून आपल्याला वस्तू नाही ना, समजा कधी कधी होते वस्तू नाही असं आपण येते आज नाही त्याच वेळेस आपल्याला वार्षिक मीटिंगमध्ये हे केलं पाहिजे. आपल्याकडे तेवढं आहे ना. 30 लाख हो गेला का तुमची तरतुदी 15 लाख गेली. 5 लाख गेल्या वेळेस सुद्धा ऐका ना, गेल्या वेळेस सुद्धा तुम्ही प्रोसिडिंग वाचलं. प्रोसिडिंग मध्ये तुम्ही प्रोसिडिंग तुमच्या मनाने लिहिले असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. बॉडी त्यावेळेस तुम्ही कमी केली असती 15 लाखावर मागचा आला. आणि दुसरी गोष्ट, आपण गेल्या वेळेस संस्थेची ज्या इमारत आहे आपली ही, त्या इमारतीमध्ये आपण जिल्हा बँकेचं भाडं फार कमी येते. आपण त्या इमारतीसाठी सर्वसाधारणपणे 15 लाख रुपये खर्च केलेला आहे. आणि 15 लाख रुपयाचं व्याज, किमान ठेवीचं व्याज 15,000 रुपये, ही आपली चर्चा झालेली 15,000 रुपये. आणि उदाहरणार्थ आपण सांगितलं होतं का स्टेट बँकेला आपल्याच संस्थेने, आपल्या श्रीकृष्ण संस्थेने इमारत भाडं दिलेलं आहे. त्यांचं डायरेक्टर दिलं आहे, त्यांचं भाडं 25,000 आहे, बरोबर. मग आपण ताळमेळ ठेवतो, काही डायरेक्टर इकडं तिकडं सुद्धा आहे, तर आपण त्याच्या बँकेला 5,000 रुपये भाड्याने, 5,000 रुपये भाड्याने इमारत द्यायचं काम नव्हतं असं आपलं त्यावेळी ठरवलं. परंतु ठीक आहे, संस्था आपली आहे, बँक आपल्या फायद्याची आहे म्हणून दिलं, हरकत नाही. पण तो मुद्दाच तुमच्या प्रोसिडिंगला आला नाही. आणि आपला मुद्दा असा होता, जुन्या प्रोसिडिंगला आहे तुमच्या जुन्या याच्यामध्ये, जुन्या याच्यामध्ये आहे, गेल्या प्रोसिडिंगचा मुद्दा तुमचा गायब का झाला? हा मुद्दा गायब व्हायला लागत नव्हता, महत्वाचा मुद्दा होता. हे बा, तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, एकतर वार्षिकची कोणतीही परवानगी न घेता त्यावेळेस ह्या इमारतीचं काम झालेलं 15 लाख रुपये खर्च केलेले. मोठ्या मनाने वार्षिक सभेने तुमचं काम स्वीकारलेलं आहे. जर मोठ्या मनाने तुमचं काम स्वीकारलं असेल तर वार्षिक सभेने तुम्हाला भाडं वसुलीला सांगितलं किंवा त्यांना पत्रव्यवहार करायला सांगितलं. एक पत्रव्यवहार करून कोणतंच काम पूर्ण होत नाही, तुमचा पाठपुरावा दिसत नाही, तुम्ही प्रोसिडिंग मधून मुद्दे वगळले. तसाच मुद्दा अगस्तीचा सुद्धा आहे, तसाच मुद्दा अगस्तीचा आहे. आपल्या 3 मुलांना गाळे देत असताना तुम्ही लिलाव केले, तत्कालीन संस्थेला गाळा देत असताना लिलाव केले नाही. परंतु ती पूर्वीचा असल्यामुळं आमची हरकत काहीच नाही. परंतु कोणताही करार नसला तर आम्ही गेल्या वेळेस सांगितलं होतं कच्ची इमारत खाली करून घ्या. आमच्यापर्यंत सर्वसाधारण तुम्ही 9 लाख रुपयाचं लिलावात घेत असाल तर संस्थेला फुकट गेलं तर तुमचं काय काम? तुमचं काय काम? आणि हे मुद्दे गेल्या वेळेचे प्रोसिडिंग, हे प्रोसिडिंग तुम्ही जाणीवपूर्वक का लिहिलं गेलं नाही तुमच्याकडून, याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. प्रोसिडिंगला वाचताना मला आलं नाही, इतर विषयांमध्ये विषय होते ते असं आम्ही सगळे आपलीच माणसे. आपण त्यांच्याकडून भाडेवाढ करून घेऊ, भाडेवाढ करून घेऊ 100%. आपण 10-15 लाख रुपये आपण
ना हा. नाही 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 नाही. ऐका ना सर हा. पतपिढीचा ना आपला काही संबंध नाही नाही संबंध नाही, बरोबर. आपला काही संबंध नाही पतपिढीचा ना आपला काही संबंध नाही धंदा करणार नाही ना ऐका, ते. धंदा हे कॉम्प्लेक्स बांधताना शॉपिंग कॉम्प्लेक्स हा त्याचा अर्थ होता ते सभासदाच्या पोरांना आपण गाडी देताना मागे त्याला क्रायटेरिया ठेवला हो. होता का सभासदांच्या व्यावसायिक मुलांना हे देण्यात यावे माझं आता म्हणणं त्यांचं काय आता सुद्धा काही नाही आपल्याला. आम्ही बॉडीवर आरोप करत नाही नाही. परंतु जुन्या झालेल्या चुका आपण सुधरून घेऊ ऐका ना, वार्षिक मुळातच ही इमारत हा. बांधताना 92 ला आपण ते तशी 100% केलेली तरतूद आहे. केलेली. ग्रामपंचायती आणि सोसायटीने सुद्धा का शक्यतो सभासदांना द्यायची. आपण त्यावेळेला ही इमारत बांधली त्यावेळेला 50,000 रुपये गाळ्या मागे घेतलेले. त्यावेळेला स्वस्ताईमध्ये ती सगळी इमारत झाली. हा 50,000 कोटी आपण इथे गाळे येतात. आज आपण इथे 8 लाख 9 लाखाला जातात. पण त्यावेळेला आपण सभासद गावच्या लोकांना दिलेले. तेच आमचं म्हणणं आहे, जुनं झालेलं आहे बघा. 25 वर्षांनी चालत आलेला जोपासला आज आमच्या सगळ्यांच्या आपल्या वार्षिक सभेच्या यांनी त्यांना आता बँकेची मुदत संपणार त्यांचं भाडं वाढून घ्या याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु बँकेची भाडं वाढत करत असताना काही आपल्या संस्थेने केलेले त्या कराराची माहिती घेऊन स्क्वेअर फुटाप्रमाणे त्यांच्याकडून आकारणी करा कारण आपण त्यांना नवीन सगळं करून दिलंय सर्वसाधारणपणे 15 लाख रुपये आपण खर्च केले 15 लाखाला आपण 15,000 रुपये मासिक व्याज भरतो त्या व्याजाप्रमाणे मग 15 व्याज भरत असेल तर 10 आपल्याला नफा पाहिजे 25,000 रुपये आपल्याला भाडं आलं पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करा नाही करायचं या डिसेंबर अखेर आपण पूर्ण करून घेऊ आणि आपली मागणी आहे 15,000 रुपये 15 नाही 25 करा पण असं आपण 25 आपली मागणी आहे ती स्क्वेअर फुटाप्रमाणे करा स्क्वेअर फुटाप्रमाणे जी आहे. तसं करा पण आता काय झालंय तुम्हाला आता सांगायचं कसं तर स्टेट बँकेचा आणि जिल्हा बँकेचा ते दरामध्ये फरक आहे. तुम्हाला सांगतो दरामध्ये फरक आहे. तो जो आहे ना नॅशनल लेवलला त्याचा जास्त आहे. आपल्याकडे सहकाराचा याच्यामुळे तो कमी आहे. आणि आपण कसं आहे काही सहकाराची सोसायटी सहकारामध्ये जिल्हा बँकेने 10 वर्षापूर्वी ठराव घेतला का ज्या जिल्हा बँक ज्या सोसायटीमध्ये जर उपलब्ध जागा असेल तर ती पहिली प्राधान्य कोणाला द्यायचं विकायला द्यायचं आणि विकायची जर गाड्या म्हणजे जागा नसेल तर मग ती खाजगी कोणाची तरी इमारत घेऊन द्यायची. ही बँकेचं तसं धोरण तेव्हा आपण त्यांच्याकडे मागणी आता 25ला मीटिंग आहे आम्ही मागणी करणार आहोत त्याच्याशी बोलणार आहोत आणि तो मागच्या वेळेला आता येईल तो पुढच्या महिन्यात आपली मुदत संपली ना तर त्यांचा तो हे इन्स्पेक्टर आहे तो मोजमाप घेऊन जाणार आहे सगळ्या गोष्टीचा आणि मग नवीन दराप्रमाणे आपल्याला शक्यतो जास्त पैसे आले पाहिजे तर आपण सगळी सोयीनुसार त्याला दिलेले संडास बाथरूम सगळं पाण्याचं जास्त करू 25 आपण 25चे करू. आपण त्यांच्याशी बोलू उद्या मीटिंग आहे ना मीटिंग मध्ये बोलू आपण त्याला काय अडचण नाही. आपल्या जिल्हा बँकेत आहेत आणि याच्यावर आहे ना गुंतवणूक कर्ज वाटप खरेदी मालमत्ता हे सगळं त्याच्यामुळे फिरते. ती मालमत्ता आहे आणि त्याच्यामुळे आपण या 10 कोटी 5 कोटी जे कर्ज घेतो त्याच्यावरच चालले आपण कर्जाच्या प्रमाणातच घेतो बरोबर म्हणून कर्जाच्या प्रमाणात आपला 46 लाख रुपये समथिंगवरचा आकडा सोडून द्या आणि नॉन रिफंडेबल जी रक्कम आहे ती 25 लाख रुपये आहे. वरचा किरकोळ कारकोळवरचा हजारात सोडून द्या 45 म्हणजे 46 आणि 25 46 आणि 25 झाले किती 46 56 66 5 71 72 लाख रुपये परंतु शेअर्स आहे 1 कोटी 19 लाख. शेअर्स काय 1 कोटी ऐका ना अशोक शेठ आता माझा प्रश्न ऐका ना माझे प्रश्न होत्या मी सगळी माहिती घेतली बँकेतून किंवा मी पण काहीतरी माहिती घेऊनच तुम्हाला प्रश्न विचारतोय. माझं अज्ञान असेल तर तुम्ही समजून सांगा. मी काही माणसं आहे त्यांच्याकडून पण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो तोटा होता मला मान्य 2014-15 साली आपण संस्था तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. आपण वन टाइम 38 लाख रुपये भरले त्यावेळेस समथिंग 38-40 लाख रुपये आपली संस्था तोट्यात होती. आता तुम्ही मागाशी मांडलेला मुद्दा मी तुम्हाला सांगतो आपल्याला व्याज येतं दोन्ही रकमेवर शेअर्सवर डिव्हिडंड येतो 25 लाख व्याज येतं तुमच्या रकमा 6 आणि 3 9 दोन्ही रकमा जुळवल्या तर 10 लाखाच्या आसपास काहीतरी 5-25 हजार कमी 10 लाख रुपये तुम्हाला व्याज येतं वार्षिक व्याज तुम्हाला 10 लाख येते 10 वर्षाचे पैसे झाले तर 1 कोटी रुपये तरी आपली संस्था तोट्यात आहे. पैसे जातात पुढे
तुम्हाला सांगतो मुद्दा तेवढाच नाही, तुमच्याकडे राखीव निधीची तरतूद आहे 8,58,000 रुपये, इमारत निधी तुमच्याकडे 11,10,000 रुपये, इतर निधी 4,22,000 रुपये, विकास निधी तुमच्याकडे 1,48,000 रुपये आणि एनपीए ची तरतूद केलेली तुम्ही. ठीक आहे, ती तरतूद करावं लागतं तुम्ही म्हणता, पण माझ्या हिशोबाने करायला लागत की आपली संस्था तोट्यात आहे, पण ती तरतूद सुद्धा कॅल्क्युलेटला जाणार, ती सुद्धा आहे 15,35,000 रुपये. आता गाड्याचा डिपॉझिटचा भाग सोडा, गाडा डिपॉझिट आपलं वेगळं आहे ते आम्ही त्याच्यात धरीत नाही कॅल्क्युलेटला. हा जर आकडा जर एकत्रित केला तर हा 11.2 कोटीच्या आसपास होतोय. आणि बँकेच्या नियमाप्रमाणे तुमच्याकडे बँकेचा नियम नाही, मी तुम्हाला सांगतो बँकेचा नियम असा नाही का सभासदांचे शेअर्स कर्जात भरले पाहिजे, हा बँकेचा नियम नाही, परंतु सोसायटीला भार कमी व्हावा म्हणून उरलेले डिपॉझिट तुमच्याकडे जर सभासदांचे शेअर्स बाकी असतील तर कर्जामध्ये भरणा होतो का, कर्जामध्ये तो भरणा करावा लागतो. कर्जामध्ये पाहिलं ना मी हे कर्जामध्ये भरणा केलेला असला तर कर्जात 10 लाखाचा डिफरन्स दिसतोय, अजून 10 लाख मायनस झाले, 81 लाख झाले, पण तुमच्या तरतुदीत शेअर जुळत नाही ना. अशोक शेठ हे आवल नाही बोल असतो मला कळतो. मी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे देशमुख सर आले होते त्यांच्याकडून त्यांनीच लिहून दिलं स्वतः मला त्याच्यामध्ये आलते नाही, मी तुम्हाला सांगतो ऐका मार्गदर्शन. मी तुम्हाला पहिलं गोष्ट सांगितली तुमच्या प्रोसिडिंगला अजून एक मुद्दा चुकीचा आहे, मी सांगतो तुला. आपण गव्हर्नमेंट ऑडिटर सीए पण ऑडिट करायचे ठरवलं, गव्हर्नमेंट ऑडिटर सीए पण करायचे ठरवलं. तुम्ही त्या मुद्द्याला हात नाही करायचे. चालले केले आमचं ते म्हणणं नाही, केले माझं म्हणणं 2.25 कोटीच्या तरतुदी किंवा पैसे असतील तर 2.25 कोटीला व्याज किती आलं असतं संस्थेला. तुमची आता शेअर्स डिव्हिडंडला 1-2% डिव्हिडंड येतो, तो जर 3-3.5 लाख रुपये आणि तुम्हाला व्याज जर वार्षिक नॉन रिफंडेड रकमेला 6 लाख रुपये आलेले, हे एका वर्षाचे आमच्या संस्थेवर नुकसान राहिलीच नसती ना. तुम्ही लागलंच तर मला 14-15चा 30 ताळेबंद दाखवा, मागील 5 वर्षाचा 30 ताळेबंद दाखवा, तुम्हाला लगेच दाखवतो आलेले पैसे कुठे गेले सांगा मला. आता याच्यामध्ये का नाही पहिलं चालत आलं का नाही, मी तुला काय ऐका ना, मी तुम्हाला काय सांगितलं, पहिलं भेटलं पहिल्याच मला पहिला विषय संपला, मला माहिती विषय बुडून पहिला विषय संपला. मला 14-15चा अहवाल दाखवा तुम्ही, मी तुम्हाला लगेच सांगतो राखना सोड. 5 वर्षाच्या मागे तुमची फक्त व्याज दाखवा आलेली, रिफंड रकमेवर आलेले व्याज आणि डिव्हिडंड दाखवा, मी तुम्हाला रक्कम कॅल्क्युलेट करतो. 50 लाख आले असतील, बाकीचं मर द्या. सभासदांनी काढलेल्या कर्जावर तुम्हाला 1%-2% बँकेकडून नफा मिळतो, ती व्याज तुमच्याकडे 1%-2% तुम्हाला शिल्लक राहते, हा भाग संपा. त्याचं मला काही घेणं नाही, अजूनही त्याचं मला विचारायचं बी नाही. माझं म्हणणं काय आहे, आम्हाला जर 10 लाख रुपये येतात आमच्या रकमेवरती, ते 10 लाख रुपये कुठे जातात आमचे. फिरवायचं बंद करा, आम्हाला ऍक्च्युअल द्या. आम्ही तुम्हाला 10 वेळा सांगितलं आम्हाला ऍक्च्युअल द्या. आमचे 10 लाख रुपये ऍक्च्युअल येतात तुमच्याकडं, ऍक्च्युअल 10 लाख रुपये सर, आपले ऍक्च्युअल 10 लाख रुपये यांच्याकडे येतात. 10 लाख रुपये ठीक आहे ना, संस्थेचा तोटा तरी एकतर कमी झाला पाहिजे ना. आमचं म्हणणं काय आहे, तोटा मायनस झाला पाहिजे का नाही. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची चूक ऐका ना, सगळ्यात महत्त्वाची चूक अशी, हे बा संस्थेचं भाग भांडवल हा संस्थेचा आत्मा आहे, संस्थेचं भाग भांडवल हा संस्थेचा आत्मा आहे. 1,28,00,000 रुपये बँकेचा शेअर्स वजा करता, बाकीची तरतूद जर तुम्ही याच्यात केली असते ठेवी मध्ये सर, तर 80 लाखाला व्याज किती आलं असतं सर, 6 लाख रुपये ते वाढले असते. ऐका ना, अरे ठीक आहे ना, मी काय म्हणतो जुनं सोडा ना, जुनं सोडा. का देत नाही तुम्ही सक्षम नाही. मग असं नसतं शेअर हा समाजाचा हक्क आहे. ऐक असं नाही देत नाही. मी तुला सांगतो काय, शेअर हा समाजाचा हक्क आहे. उद्या मी इथून निघून गेलो, मला शेअर्स पाहिजे, तुम्ही देशान काय, माझा हक्क आहे. तुम्ही देशान काय देशान तुम्ही देशान काय. आणि अजून दुसरी गोष्ट सांगतो, आम्ही फक्त वार्षिकनी एकाच कर्जाला मान्यता दिली, एकाच कर्जाला ती वार्षिकची मंजुरी, त्याला आम्ही सगळे जबाबदारी. अशी झाली तर आम्ही सगळे जण घेऊ.
एकाच कर्जाला मान्यता दिलेली, इतर कर्जाला मान्यता दिलेली नाही आम्ही. इतर कर्ज आपण एक कर्ज बोलतो आपण, OTS ला एकाच कर्जाला मान्यता दिली, एकच कर्ज आहे. एक कर्ज ते आमचं 40 लाख रुपये तोटा होता. एवढे तोटे येतात कुठून दरवर्षी? त्या वर्षीच आहे ना 50 लाख रुपये व्याज गेलं आणि 5-5.5 त्याच्यावर तेवढं ते व्याज बँकेनं काढून घेतलं ना आपल्याला. अरे ठीक आहे ना, अरे पण तुझं म्हणणं बरोबर आहे, व्याज सोडित नाही का नाही हे मला पटतंय, पण तुम्ही तोटा खाते टाकले ना 37,36,000. मग ऐका ना, ऐक ना, बरोबर ठीक आहे, बरोबर आहे ना. तुम्ही आपल्याला नाही का नाही 63,904 रुपये एवढा आपल्याला सभासद किती व्याज झाले आपल्याला? किती किती येणे आपल्याला? 63 लाख. एवढं ते जर आलं तर आपण तुमच्याकडे NPS ऐक ना, तुम्हाला देणं बी आहे ना केंद्र शासनाचं व्याज आल्यावर 15,20,800 याने कोणाचं आहे? सभासदांना, तुम्हाला सभासदांना देणं बी आहे ना. ऐका नाही आणि कसं व्यवहार काय झाला 2 वर्षापूर्वी काय केलं बँकेनं पहिले व्याज भरून घेतले. शेजारच्या जिल्ह्यामध्ये बँक व्याज नाही घेतली, आपल्याकडे व्याज घेतली आणि नंतर मग ते उठाव झाला त्याचा, तो उठाव झाला तर तुम्ही बनवते रिफंड केला. दुसऱ्या त्याने 4-5 दिवसाचा रिफंड केला. मग त्याने काय केलं ते 15 लाख आपली इकडे असे दाखवले. साधी गोष्ट आहे, ऐक ना, त्या मुद्द्यावर मला बोलू दे, त्या मुद्द्यावर मला बोलू दे, त्या मुद्द्यावर मला बोलू दे. निर्णय गव्हर्नमेंटचा होता, काय होता? का व्याज घ्यायची नाही. कोणाला निर्णय होता तो? कोणासाठी निर्णय होता? बँकेसाठी होता. तुम्ही व्याज भरायचं काम काय? अहो आम्ही घेत नव्हतो सुभाष शेठ, तुम्हाला तुमचा नाही विषय ना. माझं म्हणणं तेच आहे, तुम्ही घेतलं नाही किंवा दिलं चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही आज GR प्रमाणे आलं, समजा जेव्हा आलं तेव्हा का बाबा ज्यांचं घेतलं त्यांचं परत दिलं, ज्यांचं घेतलं त्यांचं परत दिलं आणि काहींचं घेतलंच नाही, हे तुम्ही नियमाप्रमाणे मानले. परंतु शासनाचा GR हा बँकेला होता. सर बरोबर आहे, शासनाचा GR बँकेला होता. संस्थेने व्याज भरायचं काम काय? संस्थेने व्याज भरायचं काम काय? अहो आम्ही त्यांच्याशी जे केलं ते म्हणजे तुम्हाला ही तुम्ही काहीच केलं नाही. काय केलं? बँक व्याज आहे का नाही, हा, बँक व्याज कर्ज त्यांनी काय केलं, बँक व्याज कर्ज आपल्याच नावावर माझं ऐक ना, अशोक ह्याच मुद्द्यावर मी त्यांनी टाकलंय मला माहिती, मी तुला तेच सांगतो. आता त्यांनी टाकलं हे मला पटतंय, त्यांनी व्याज टाकलं हे मला पटतंय. ते तुमचं रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड दिसते, व्याज तुमच्या नावावर टाकली, तुमच्याकडून वसूल करून घेतली हे मला दिसतंय. परंतु शासनाच्या GR मध्ये मी तुम्हाला तेच सांगतो का स्पष्टपणे उल्लेख होता का बँकेने शेतकऱ्यांकडून व्याज घ्यायची नाही, बँकेने बँकेच्या नावावर ठेवायची. जेव्हा शासनाचा येईल तेव्हा बँकेला मिळेल. स्वतः आम्ही त्याच मुद्द्यावर एका पद्धतीने व्याज कटिंग करून दिली. कशाला? ही जबाबदारी तुमची आहे. मुद्द्यावर आम्ही मुद्द्यावर बोलतोय. त्यांनी काय केलं, यांनी केल्याचा मुद्दा नाही आम्हाला. तुमचं त्यांच्या येण्याचं काय, तुमचं शेअर 0 करतील, ते व्याज तोडून घेतील खाली, ते काही म्हणतील. आता त्याच्यावर याच्यावर आम्ही विचारणा केली साहेब, तुम्ही आम्हाला आम्ही लोकांचे अशोक नेम असा आहे, पतसंस्थेत जाऊन आपण कर्ज घेतो. पतसंस्थेच्या भाषेत सांगू, पतसंस्थेच्या रवत र जमिनीवर रवत जमिनीवर नाव आहे ना संस्थेत चढत, शेअर्स नाही कटिंग केला जात, शेअर्स नाही कटिंग केला जातो सर. आणि इथं शासनाचा GR होता का बँकेने व्याज वसुली शेतकऱ्यांकडून करू नाही. बँकेला व्याज सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट देईल तेव्हा मिळतील. तुम्ही द्यायचं काम काय? तुम्ही नाही, तुम्ही व्यवहार केलाच नाही. काय त्या बँकेने आपल्याला व्यवहार करायचाच नाही. तुम्ही पत्रक नाही दिली, तुम्ही मासिक तुम्ही केला असेल एक ठराव दाखवा मला. विचारणा केली, मासिक विचारलं नाही. मासिक ऐका ना, मासिक मीटिंग मध्ये तुम्ही एखादा ठराव घेतला का आम्ही हे देणार नाही, हे चुकीचं आहे. किंवा तुम्ही आम्हाला येऊन भेटले. आता एक सपोज आलतं बाबा ती मी गेलो बँकेत का आपली खाती लॉक केली, आपला आमची खाती लॉक करायचा अधिकार फक्त सोसायटीला होता, बँकेला नाही. कारण कर्ज हे सोसायटीने घेतलेली आहे. त्यावेळेस सुद्धा तुम्ही गेले नाही कुणी. मी गेलो मी सांगितलं तुम्ही सांगू द्या. मी एवढीला फोन केला, ऐका तोंडी पेटल्यावर तोंडी तुम्ही काय सांगता, याला किंमत नाही, अजिबात किंमत नाही. मी गेलो, एमडीला फोन केला, मी डायरेक्टरला फोन केला, 2 मिनिट मला लेखी पत्र दे म्हटलो. त्याच्यात अर्धा तासात तुमची खाती फ्री झाली. कर्ज आम्ही सोसायटीकडून घेतली होती, बँकेला अधिकार नव्हता, चुकीच झालं होतं. मी गेलो, तोंडी तुमचा लेखी पाठपुरावा दिसला नाही. हे काम तुमचं आहे सोसायटीचं. तसंच
तसंच आज हे व्याजाचं दिसतंय. आम्हाला तोटा झाला नसता, आम्हाला तोटा झाला नसता. 30 लाख आमचा विरोध आहे, आमचा विरोध आहे या गोष्टीला. त्यांनी सांगितलं हा जे 30 लाख कर्ज दिसतंय याला बँक व्याज लावणार नाही. आम्हाला त्या 30 लाख पेटलं. आमचं 30 लाख आमचं कर्जच नाही. आमचं कर्ज 30 लाख आमचं कर्ज 30 लाख नाही. हा जो व्याज भरणा आहे हा व्याज भरणा शासनाचा आहे. शासनाचं व्याज भरायचं काम सोसायटीचं नाही. साधी मुद्दा आहे. शासन व्याज त्यांना देणार आहे, तुम्ही आमचं व्याज कशाला भरलं आणि संस्था तोट्यात काय ना. आमचा मुद्दाच तो आहे. मुद्द्यावर या. आमचा तोटा अशुद्ध झाला असता, आमची उचित अवस्थेत सोसायटी आली असती, आमचे 1,28,00,000 आम्हाला कुठे पाहायला भेटले असते. एक तर 30 ताळेबंद तुम्ही नुसते तरतूद दाखवले. ऑलरेडी तुमच्याकडे बँकेमध्ये काहीच नाही. तेव्हा आमचे पैसे शेअरचे याची पावती झाली पाहिजे. त्याला व्याजी आणि तुम्हाला लय गेली जिल्हा बँकेतच पैसे ठेवले पाहिजे असं काही नवस नाही. तुम्ही SBI मध्ये पैसे ठेवा. मागचा निर्णय झाला आपण तुमची ठेव कुठे 25 लाखाची 27 कागज मध्ये तुम्हाला गेल्या वर्षीच विषय झालेला आहे. त्याची आहे ना, ऐका काय त्याच्यात फेरबदल नाही होत. 11 महिने संपली पावतीची 2 वर्ष. ऐका ना, हे 2 वर्षाची पावती ती केलेली आपण तिथं. त्याची आता पुढच्या महिन्यात 11व्या महिन्यात गेल्या वर्षी नाही ना सांगितलं. अहो पण ती मुदतीत ठेवून केली 2 वर्षाची ठेवली ना. गेल्या वर्षी नाही सांगितलं. तुम्ही मला काय म्हणायचं 2 वर्षाची पावती केलेली आहे. 1 वर्ष थांबलेली काय अडचण नाही. तोटा आहे का त्याच्या 11 महिन्यात पावती 2 वर्षाची केली का 11 महिन्याची केली क्लिअर नाही खरं सांगतो. कारण गेल्या वर्षी बापू म्हटले 2 वर्षाचे आमचं म्हणणं काहीच नाही. 2 वर्षाचे असं आमचं म्हणणं नाही. पण गेल्या वर्षी तुम्ही सांगितलं होतं 2 महिन्यांनी पावती. हा बरोबर. या मुद्द्यावर हे बघ काय क्लिअरन्स झालं मी तुला सांगतो. माझ्याकडे त्याचं हे दाखवा. आणि म्हणलेले ते 2 महिन्यात आम्ही पावती काढतो. म्हणायचं ती ना ठेवा. पण स्टेट बँक ठरले ना आपले कोणत्याही पतसंस्थे ठेवायची नाही. सांगितलं जर हे कमी जास्त या संस्था झाल्या आणि हे संचालक मंडळाला तेवढे पैसे भरून द्यावे लागतील. आता काही जास्त मुदत नाही राहिली. आता स्टेट बँकेत आणि तुम्हाला एक सांगतो, आता याच्यावरची चर्चा झाली. हे जेडला आपण या आठवड्यात बोलून घेऊ आणि आपण सगळे बसून ये ना बँकेच्या अधिकाऱ्याला बोलू. नाही का कारण नेमकं हे हेड येत नाही. हे 75 वर्ष झाली असं चालू. ऐका ना मला एक म्हणे हे सुद्धा सगळ्यांना समजलं पाहिजे. का समजत नाही. परस्पर बँकेचे तुम्ही वर कर्जमाफी होती. तुम्ही शेतकऱ्यांना व्याज भरायला नाही म्हणता आणि आलेला व्याज सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांच्या मागे मारता. जिल्हा बँकेने ही तरतूद केली. जिल्हा बँकेने ते पैसे भरायला पाहिजे. ही सोसायट्यांचं नाही. आम्ही गेल्या वर्षी सुभाष शेठ गेल्या वर्षी आम्ही वार्षिक मीटिंग मध्ये तणाव झाला. आम्ही बोललेले जिल्ह्यातले सगळे लोक बोललेले काही ही जिल्हा बँकेने हा तोटा हा जिल्हा बँकेने भरावा. या सोसायट्यांचे त्याच्यामध्ये काही संबंध नाही. हे गेल्या वर्षी वार्षिक मीटिंग मध्ये झाले आणि आता 25 असा तोच गदारोळ होणार आहे. सगळ्यांची मागणी आहे ती. तुम्ही शासनाने दिले पैसे तुम्ही बँकेने वापरायचे नाहीत. ते त्या संस्थेला दिले पाहिजे. हे आम्ही ओरडून गेल्या वर्षी सांगितलं. आता 25 ला मुदत त्याची. म्हणून एक सर तुम्हाला एक सांगतो याच्यावर हे जेडला बोलतो अजून एखादा ऐका सगळे अधिकारी बोलू आणि जिल्हा बँकेचे वरचे अधिकारी अकाउंटंट त्यांना सुद्धा बोलू. कारण हे जरा ऐका जरा आम्हाला बोलून द्यावा. मला ऐका ना कमी होईल ऐका ना बर का. मला काय म्हणायचंय आता 63 लाख रुपये ऐका 63 लाख रुपये लोकांकडून येणे व्याज. ते व्याज जर आलं असतं तर आज नील होतो. जरा ऐका ना तुम्ही बंधाचं का आहे का नाही. आपण पावती भरतो ना ज्यावेळेला आपण वर्षाची पावती भरतो त्यावेळेला मालक म्हणून संस्थाला गेलो
आण ना ते पुढे डॉक्युमेंट दाखवा दाखवू द्या. ग्रामपंचायतला एकदा पाहून द्या. असेल ना बरं का शंका काय असेल ना तर हे बघा आता ही सगळी जुनी माणसं आहे. ही 92-93 ला बांधलेली इमारत आहे सर. आलं ना त्यावेळेला गावची जागा होती. उलट त्यावेळेला गावची संस्था आहे ना. त्यावेळेला दोन्ही संयुक्त म्हणून त्यावेळेला काय ग्रामपंचायत इमारत पहिली होती इथं या जागेवर नाही. आणि त्याच्यानंतर पण आता त्या रेकॉर्डला आमच्या रेकॉर्डला आहे मालक स्वतः मालक म्हणून सोसायटीचे. तुमचं कसं असेल एक मिनिट जुने पाहिजे. शिवाजीने प्रश्न मांडला. उतारे म्हणजे दरवर्षी आपण घरपट्टी पाणीपट्टी भरतो का ते उतारे पहिल्यापासून आपण दरवर्षी मिळतो त्याची तेच उतारे. याच्या पलीकडे कोणते उतारे प्रत्येक वर्षी तोच जागेच्या मालकीचा ऐका ना 2 मिनिट. बापूंनी सांगितलेली माहिती बरोबर बरोबर म्हणजे काय बरोबर आणि काय आहे मी सांगतो का. तिची पट्टी भरली जाते. पट्टी बोगटा असल्यावर सुद्धा भरली जाते. नियमाने त्याची नियमाची बोगटा सोसायटीकडे वगैरे मालक सोसायटी नाही. परंतु त्यांनी मांडलेले प्रश्न असे की या जागेचे मालक कोण आपल्याला तेच ह्या जागेचा मालक सरपंच ग्रामपंचायत ब्राह्मण आहे. नाही स्पष्ट करून घ्या. तुम्ही 10 वेळा तेच म्हणा आम्हाला सरपंच असू नये. ग्रामपंचायत काही म्हणणार आम्हाला. आम्ही ज्यावेळेस मांडतो किंवा बोलतो त्यावेळेस ते क्लिअर कटली आमच्याकडे ज्यावेळेस ग्रामपंचायत सरपंच म्हणून बोलतो. मला अनधिकृत माहिती देता येईल का? मला अनधिकृत माहिती देता येईल का? पहिली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतचा उतारा ऐका. ग्रामपंचायतचा उतारा हा मालकीचा उतारा नसतो. ग्रामपंचायत मध्ये उतारा कधी बनतो? तुम्ही कुठेही घर बांधा, महाराष्ट्र शासनाच्या जागेत बांधा, ग्रामपंचायतच्या जागेत बांधा, कुठेही बांधा, त्याची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला 8ला होती. 8ला झालेली नोंद ही मालकी सिद्ध होत नाही. मालक जरी घर बांधलं समजा XYZ एखाद्या ठिकाणी मी जर घर बांधलं PWDच्या जागेत असू किंवा महाराष्ट्र शासनाच्या जागेत असू तिथं 8ला त्याची नोंद ग्रामपंचायत सदरी होऊन जाते. परंतु तो मालक नसतो. परंतु गावात ज्या मोकळ्या जागा आहेत नियमानुसार ज्या मोकळ्या जागा आहेत ज्या जागेवर मालकी कुठं लागलेली नाही त्या जागेचा विनियोग करण्याचा अधिकार आणि त्या जागेची मालकी ही ग्रामपंचायतकडे वर्ग असते. हा नियम आहे. पण एखाद्या जागेवर टिपिकल महाराष्ट्र शासन लागला असेल तर टिपिकल महाराष्ट्र शासनाची जागा असते.
टिपिकल जर सोसायटीचं नाव लागलं असेल ती सोसायटीची जागा असते आणि काही नोंदी चुकून सुद्धा झालेल्या असतात. काही चुकून झालेल्या नोंदी दुरुस्त करण्याचा अधिकार फक्त ग्रामपंचायतला असतो. एखादी वैयक्तिक जागा आहे, उदाहरणार्थ बाबू आहे, बाबूच्या घराची नोंद राहून गेली याला सिटी सर्वेला, ती बाबूला मिळवायची असेल तर बाबूला कोर्टात जायला लागत. पण कोर्टात जरी गेलं तर ज्या वेळेस ग्रामपंचायत त्या जागेवर हक्क सोडी, ज्यावेळेस ग्रामपंचायत त्या जागेवरचा हक्क सोडते त्यावेळेस ती जागा त्याला मिळते. आता हे नियम आहे सर, बरोबर आहे का नाही? आता ते काही उघडून माझ्या नाही. आणि बापू सांगण्याचा प्रश्न थोडे वेगळे. आम्ही मालकी सिद्ध करायला आलो नाही, परंतु ज्या पद्धतीने पूर्वीचं गाव चाललंय त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं. तुम्ही म्हणजे सोसायटीचे काही डायरेक्टर जर जाऊन ग्रामपंचायतची तक्रार करीत असतील, आता मी प्रश्न लावला त्यांनी मांडलेल्या आणि प्रश्न येऊ द्या, काही फरक पडत नाही, विचार विनिमय होऊ द्या. तुमचे डायरेक्टर जर काही ग्रामपंचायतच्या ठिकाणी हात घालत असतील तर सोसायटीच्या ठिकाणी ग्रामपंचायतने हात घालणार नाही. मला घालायचं नाही. ही सोसायटी माझी सुद्धा आहे. याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी फार कष्ट केलेले आहेत. परंतु हे नाही थांबलं. मला अधिकार आहे. आम्ही नाही घेतला गावचा ठेका फक्त. परंतु जर अशा पद्धतीने चालू राहिलं, मला जर अडचण आली तर 21 दिवसाच्या आत माझी जागा खाली करून घेण्याचा अधिकार सुद्धा मला आहे. मग ती जागा कोणत्याही ताब्यात असू द्या, कोणाची असू द्या. तेव्हा आतापर्यंत सोसायटी म्हणून हित जपत आलोय आणि हेच हित पुढे जपायचंय. आपल्या गावचं हित आपण जपलं पाहिजे. पण आपणच जर पुरापती कधी फिरलो तर ही गोष्ट चांगली नाही. आणि मी कोणत्याही मीटिंगमध्ये चांगली आणि माझ्या वाक्यात बदल नाही. मला अडचण नाही. मी अजूनही सांगतो, मी माझ्या शब्दावर ठाम आहे. जे काम हाती घेतलंय ते मी काम नियमाने पूर्ण करणार आणि नियमाने पूर्ण करणार. आणि विकासासाठी गावच्या आम्हाला फासाला जायला लागलं ना, आमची तयारी. ग्रामपंचायतचा विषय सोसायटीचा नाही. ग्रामस्थ म्हणून केलेला आहे, इथला सदस्य म्हणून केलेला नाही. आम्ही आता सभासद आम्ही एक सभासद म्हणून विचारतो, ह्या जागेचा मूळ मालक कोण? या जागेचा मूळ मालक सरपंच ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा आहे. सोसायटीला दिलेला आहे. सरपंच असल्या तर 5 वर्षाला हा येतोय तो जातो. हेच म्हणणं आहे आमचं, गावचं आहे सगळं. आतापर्यंत आमच्या इतिहासामध्ये एकमेकाला विरोध झाला नाही. विकासाच्या बाबतीत विरोध कशाला झाला नाही? सोसायटीने पुढे बांधकाम काढावा, कधी सोसायटीला विरोध केला ग्रामपंचायत. कालपर्यंतचा विषय तोच चालला होता का महाराष्ट्र शासन म्हणजे ग्रामपंचायत. आताचा तुमचा मुद्दा काय आहे? महाराष्ट्र शासन म्हणजे महाराष्ट्र शासन. आता मी तुला सांगतो, मी सांगतो माझ्या प्रश्नाचं उत्तर दोनच मिनिटं. त्यांनी मांडलेला प्रश्न त्या जागेत सोसायटी का मी वेगळा मुद्दा मांडतो. मी माझ्या माझा मुद्दा हा 2-3 वर्ष झाला, इथं 3 ते 4 वर्ष झाला तुम्ही डायरेक्टर तिथं सर्वजण. मी 10 वर्षापासून ह्या इमारतीचा पाठलाग बरोबर. तुम्ही चेअरमन असल्यापासून बरोबर आपण कधीपासून हँडल करतो हा विषय इमारतीचा. त्या सर आपण होतो. सर आपण काय सांगितलं? आपण विरोध केला. इथं सभेला सांगतो आपण विरोध केला. कुणी ग्रामपंचायत विरोध केला बांधायला. फक्त एकच म्हणणं आहे, एकच म्हणणं मांडलं. म्हणणं काय मांडलं? आपण ठराव केला की तिथं महाराष्ट्र शासन जागा असल्यामुळं आपण संयुक्त बांधू. जे आपल्या पूर्वीचं नातं आहे ते कायम राहील. वेगळं कारण मी सांगतो, तिथं जेवढ्या इमारती उभ्या आहेत मी तुम्हाला सांगतो, मी चुकीचं सांगत नाही. मी तुम्हाला कुठेही जाऊन सिद्ध करून देईन. ज्या इमारती उभ्या आहेत त्या सोसायटीच्या नावावर. मी सांगतो तुम्हाला, इतरत्र 12 गुंठे जागा आहेत. 12 गुंठे जागा ही महाराष्ट्र शासनाच्या नावावर. आणि म्हणून ते अडचणीला गेलेले त्यांना माहिती. एअर ऑफिसला ते गेल्यावर त्यांना पहिला जागेचा पेपर मागितल्यानंतर पहिली परवानगी एनओसी ग्रामपंचायतीची लागते.
ग्रामपंचायत अनुसार यायला कधी तयारी आपल्यासाठी काय अडचण गावचं आहे ते सोसायटी काय ग्रामपंचायत काय सोसायटी पहिल्यांदा संयुक्त बांधायचं म्हणतच नव्हती आम्ही स्वतंत्र बांधायचं तू उलट तर आला रे. अहो, ऐक रे. म्हणजे अरे चार आले 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 चार आले रे चार. हो सर हो सर हा मुद्दा clear करा. हा मुद्दा clear करा. सर हा मुद्दा clear करा. सर हा मुद्दा clear करा. तुम्ही उठा तुम्ही सांगा शी माहिती तुम्ही सांगा सर. हो, एक मिनिट सोसायटी बाहेर हो, एक मिनिट आहे का? सोसायटीची जागा आहे तर सोसायटीला बांधून द्यायची. सोसायटीची जागाच नाही ना मी या मुद्द्यावर अहो, आणलाय संयुक्त मी. म्हणत होते ना ए, मी काय म्हणतो जागा सोसायटी बांधून द्यायची. आपण काय रे? 10 वर्ष झाले. बरोबर चालेल. तुम्ही सांगा ना सर सांगा तुम्ही सांगा. संयुक्त सांगा. करायला काय सांगा, नाही. सांगा. सर गाव सांग. साहेब. सर सांग. संयुक्त करायला बांधायचं होतं का नाही? काय नाही बॉस? सर सांगतील सर सांगतील हा हा सरपंच होतो हा. सदस्य हा होतो. सांगा सर. त्यावेळेस तिथं आपल्या या गोडाऊनमध्ये आपली मिटिंग मी झाली होतो विचारायला. हा मीटिंग मध्ये असा ठराव झाला की ही इमारत आपण संयुक्त बांधू हा. आणि त्या संदर्भाने ग्रामपंचायतीची बॉडी सोसायटीच्या बॉडीनी एक मिटिंग घ्यायची आणि त्या मिटिंग मधून हा निर्णय बांधकामाचा मार्गी लावायचा बरोबर. असा ठराव त्यावेळेस आपला झाला. बरोबर. तर त्याच्यानंतर आम्ही प्रोसिडिंग घेऊन याला बोलवलं होतं म्हणजे पाच लिगली मिटिंग घेतली आणि त्याच्यानुसार आमची मिटिंग पण झाली. बरोबर. त्याच्यानंतर आमचा कार्यकाळ संपला. त्याच्यानंतर परत पुढच्या बांधकाम समिती सुद्धा असाच आपण ठराव केला. बरोबर. त्या पद्धतीने बांधकाम करण्याचं ते चाललंय. आता समजा ज्यात आज काय अडचणी असतील ते समोर आल्याशिवाय ते होईल ना. काय यांना मुद्दा clear करा. ऐका ऐका मुद्दा काय आहे? विषय असा आहे का ही सोसायटीची इमारत आता बापूने सांगितलं पहिलं तिथं स्वस्त धान्य दुकान होतं शेड डॉक्टरचा दवाखाना होता म्हणजे आपली बैठी चालू बैठी चालू. बरोबर. यावेळेस सुद्धा आपण हा निर्णय घेतला का ती चाल काढली सोसायटीने काही एकटीने बांधकाम केलं नाही 50% ग्रामपंचायतीने त्यावेळेस आपण हिस्सा दिला बरोबर की नाही आणि त्या बांधकामावर सुद्धा मी होतो हे तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टी त्या आपल्या सगळ्यांच्या सलोख्याने काढल्या पाहिजे आणि एकमेकांची सर्वात महत्वाचं सरांनी सांगितलेले मुद्दे लक्षात घ्या. डायरेक्टरला मी सांगितलेले मुद्दे लक्षात घ्या. एकदाही ठरलं नाही का एकट्याने बांधायचं वार्षिकमध्ये सर बरोबर आपल्या मीटिंग मध्ये तुम्ही मुद्दे ध्यानात घ्या आणि आजही सांगतो जबाबदारीने त्या जागेमध्ये डेव्हलपमेंट करताना ग्रामपंचायत आडवी येणार नाही. संयुक्त विद्यमाने ती इमारत निर्मिती शकतो आणि जेव्हा तुम्ही संयुक्त असाल तेव्हाच सगळं आजही आम्ही आढळलो नाही आणि सोसायटी याच्यातून बाहेर निघली पाहिजे हे आम्हाला माहिती ना. मग आम्ही का निर्णय घेतले होते सोसायटी याच्यातून बाहेर निघली पाहिजे. सोसायटी जर निघाली पाहिजे तर मग होऊ द्या ना सोसायटीची जागा सगळ्या सभासदांना माहिती का सगळी जागा तुला आता त्याच्या प्रश्न उत्तर देतो ना. हे बघ तुझ्या एकट्याचं मन धरायचं का ग्रामसभेचं धरायचं हा सभेने काय निर्णय घेतला तुझ्या हट्टापोटी तो गावाला 8 तास केलाय का मग तुझ्या मग आता तू काय म्हणतोय तुझ्या हट्टापोटी झालाय काय मिटिंग सोसायटीचे तुझ्या हट्टासाठी मिटिंग झाली संयुक्त करायची. हे बा आज आहे तोच इतिहास आहे गावाला सर तुम्ही सांगितलं का मुद्दा मतदान घ्या गुप्त मतदान घ्या. गुप्त मतदानाची गरज नाही तर गुप्त मतदान कशाला गुप्त सर तुम्ही सांगितलेला मुद्दा एकदम राईट आहे. एक मिनिट ऐका 1 मिनिट सर मतदान घ्यायला आपण एकच मिनिट मी सांगतो. ह्या गावामध्ये सोसायटी आणि ग्रामपंचायत ही खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या संस्था होत्या. पहिली सहकारी संस्था एकच होती. आता सहकारी संस्था गावात 10 आहे. जशी सोसायटी तशी ग्रामपंचायतला सगळ्या संस्था सगळ्या तरी पण सोसायटीचा आपला हे दर्जा उच्च आहे सगळ्यामध्ये. त्या काळामध्ये जागा कोणत्याही असल्या तरी आपल्या गावचे कारभारी बाबा होते. बाबांनी सांगितलं इथं बांधायचा पण विरोध केला नाही. जागा कोणची हे विचारलं नाही. तुम्ही म्हणताना चाळीच्या जुन्या जरी इमारती होत्या ना त्या त्यांनीच बांधलेले आहेत. आपल्या पूर्वजांच्या बाबांच्या काळामध्ये त्या जुन्या इमारती बांधल्या होत्या. नंतर थोडी बापूंची पिढी आली त्यांनी ही इमारत बांधली. कोणी कोणाला अडवू नाही गेलं. जरी सरपंच कोण असायचे कधी चव्हाण मामा इकडे सरपंच असले तर कधी इकडे चेअरमन. त्या काळात कधी तो इकडे असेल तर कधी तो तिकडे. एकमेकाच्या संस्थेला विरोध नाही झाला. संस्था बदलणार आहे. उद्या मी सोसायटीत येणार आहे परंतु काही नियम पाहिले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो सोसायटीची गावातली सभासद किती अशोक 1400.
त्याच्यात ते मला सांगा करंडीची किती माहितीसाठी मला सांगा गेली होते पहिले गेले. मला माहिती सांगा कुंटेवाडीची किती कुंटेवाडीची किती आंबेगावांची किती काही सभासद जर या हद्दीत जागा असली तर ते बाहेरचे सुद्धा आहे. या सभासदाला मालकी इथं मालकी त्या संस्थेला मालकी ती मालकी सभासदांना नाही. कोणा नाही सभासदांना. उदाहरणार्थ एखाद्याच्या घरात आहे एखाद्याच्या घरात सभासदच नाही. बरेच जण आहेत अशी त्यांचे उतारे इथं सभासद नाही. बरेच जण आहेत आणि न जाणो तुमचे बँक पैसे घेत आज डायरेक्ट तुमचे शेअर्स कापात जाईल झाली का नाही. शेअर्स मधून रकमा घेतल्या चला थोडस त्यांचं मी म्हणतो त्यांनी काम केलं त्यांच्या याच्यात नाही बसलं म्हणून त्यांचे आपले 1 कोटीचे शेअर्स गेलेत का नाही गेले का नाही मला सांगा प्रामाणिकपणे सांगा. प्रदीप आपले शेअर्स गेले का नाही. हा उद्या इमारत नाही जाणार याची गॅरंटी सांगा. कोणच्याकडे असेल हमी लिहून द्या मला इथं. कोणच्याकडे असेल तर हमी लिहून द्या मला फक्त इथं. इमारत जाणार तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगतो. मला जसं कळतं माझ्या वयाच्या 18 वर्षापासून समाज करणार. मी 12 वर्षाचा होतो तसा गणपती बसवत होतो. आता हे उदाहरणार्थ सर बरोबर आहे का नाही. लहानपणापासून मला ह्या समाजकारणामध्ये पाहिले नाही आणि मी ह्या गोष्टी जाणीवपूर्वक सांगतो का अशा पद्धतीने हे होत नाही. अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत नाही. आणि म्हणून काही गोष्टींची आवाज आहे ना किती आरडलो दिलाय का वैयक्तिक सुद्धा रेट घेतली म्हटलं तुम्ही बाबा असं बापू म्हटलं आणि हे मी सांगतो हे मी सांगतो संघर्ष असाच चालू राहिला तर पुढे काही सांगता येत नाही. आणि मला एक सांगा बरं का दादा मला काय म्हणायचे बड्डे बसून लोक दूध घालते सोसायटी म्हणून घालते तिथे आहे म्हणजे गरम बंदच होती दोन्ही संस्थेने एकत्र आलं तर तो काही शेवटी या गावातल्या जागा आहेत एवढं खाली गोडाऊन बांधलं कधी सोसायटीने ग्रामपंचायतीला कधीच नाही. सगळ्यांच्या विचाराने ते झालं इथं हे बांधायचं ग्रामपंचायत सोसायटी त्यांचं करायचं ज्या संस्थेजवळ पैसे असतात त्यांनी ते करायचं असं आपण करीत घेऊ. आणि आता एवढंच नाही तुम्हाला सांगतो या गावाची रीत अशी काय या गावामध्ये एवढा मोठा दवाखाना या गावामध्ये इथे एवढं मोठं दूध केंद्र ही जागा कोणती इथल्या शेतकऱ्यांची दिला त्या नाव पैसा पण गावनी सांगितलं की या सुधारणा आपल्यासाठी पाहिजे याचा उपभोग आपल्याला होणार. मग ह्या बक्षीस पत्र करून दिले का नाही त्या लोकांनी बक्षीस पत्र एक पैसा नाही घेता. हा इतिहास आहे या गावचा हा इतिहास आहे आणि असा इतिहास असताना आपण आता काहीतरी आता जर हे भांडू लागलो तर पुढे गावचा होणार आणि विकास जर होत नसेल तर या एवढ्या मोठ्या गावाचं नाव तालुक्यात होतं जिल्ह्यात होतं ते जर आपलं नाव जर तुम्हाला कमी करायचं असलं तर तुम्हाला याच्यात कुठेतरी जवळ येऊन एकत्र घ्यावा लागेल आणि तो निर्णय घ्यायचा आपण असं या ठिकाणी ठरवले. दोन्ही संस्थेने ते बांधकाम करताना अडचणी असतात. ग्रामपंचायतीला वेगळी शासन असतं पुन्हा सोसायटीला वेगळं असतं. सोसायटी सहकार विभागाच्या अधिकारी त्यांना परवानगी घेऊन बांधली ग्रामपंचायत जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन बांधली. या गोष्टी ज्यांनी त्यांनी करावं या गोष्टी ज्यांनी त्यांनी करून ती परवानग्या घ्यावा. ही या ठिकाणी तुम्हाला जी संकल्पना आहे ती उभी करा पण याच्यापेक्षा भांडत राहू नका आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टी कराव्या अशी माझी आपल्याला विनंती. आणि याच्यापेक्षा आपण या विषयावर काय बोलू नये अशी माझी कायमचं मार्गदर्शन आहे याच्यावर सगळ्यांनी हे केलं पाहिजे. आणि आपण अजून एक गोष्ट सांगितली का ह्या गावाने चांगल्या कामासाठी दानधर्म केलेला आहे. त्या दानधर्मामध्ये आपल्या गावात ज्या वेळेस सोसायटीचा मोठी डेअरी होती आपल्या सोसायटीची मोठी डेअरी होती त्या डेअरीच्या माध्यमातून एकच संकलन केंद्र होतं त्यावेळेस चिलिंग सेंटर चालू होतं. त्या चिलिंग सेंटरसाठी ह्या सगळ्या जुन्या माणसांच्या शब्दावर आणि सोसायटीच्या शब्दावर 3 एकर गव्हर्नमेंटला 3 एकर जागा दिलेली. तुम्हाला लढायची त्या जागेवर लढा.
ती जागा ग्रामपंचायत, ती जागा आपल्या विदाऊट परवानगीने कोणाकडे गेली? संघाला गेली. अहो तिथं एकत्र येऊन लढा ना तुम्ही. नाही आणि ते सुद्धा लढा, ते मिळवा ना गावाला. माझं काय म्हणणं आहे, संघ हा? आज संघ तो आपल्याकडून एका येणं गेलेलं नाही. मशनरी घेऊ द्या, पण मशनरी ते घ्या. जागा जागा गावचीच राहिली जागा पाहिजे, गावची राहिली. गावची राहिली पाहिजे. त्यांनी ती मशनरी घेऊन उचल मारला, पण ती जागा आपली गावची राहिली तुम्हाला पाहिजे. लढायचंय ना. लढा कसा असला पाहिजे रे गावासाठी? लढा असा असला पाहिजे. आणि मशनरी घेऊ द्या, मशनरी घेता येते त्याला. हाय. मशनरी घेऊ द्या, जागा नाही देता येत. हा तुम्हाला लढायचंय अशा ठिकाणी लढा, अशा ठिकाणी लढा ना. हा? बरोबर आहे. हा? आपल्याला कचऱ्याची जागा आहे. हा? पत्रव्यवहार म्हणजे त्या लोकांनी जी दिली तुम्हाला बक्षीस पत्र, पण बक्षीस पत्र देताना ती समजा त्यांनी गावाला म्हणून सोसायटीच्या 76व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित या सभेचे अध्यक्ष सन्माननीय या सोसायटीचे चेअरमन पोपटराव हंडे, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन गाजरे मामा, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे आपल्या गावचे विद्यमान उपसरपंच रमेश गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोग्य, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र हांडे, त्याचप्रमाणे आपल्या गावचे माजी सरपंच देवराम आप्पा, त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच आजी माजी ज्येष्ठ पदाधिकारी, सभासद बंधू, आपण या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा त्या ठिकाणी पार पाडली. सभा पार पाडत असताना आपण काही जे लेखापरीक्षण असेल किंवा ताळेबंद असेल, कर्ज असतील, देणी असतील, येणे असतील, याच्यावरती साधक बाधक चर्चा केली. ही चर्चा करत असताना या चर्चेमध्ये आपला कोणावर कोणत्या गोष्टीचा आरोप करणे किंवा मुद्दाम वाद घालणे हा उद्देश नसून तर त्याच्यामधून एक चांगला मार्ग काढून संस्था उर्जित अवस्थेत कशी येईल हाच त्याच्यामध्ये उद्देश त्या ठिकाणी सगळ्यांचा असतो. आणि त्याप्रमाणे या संचालक मंडळाने दिलेले काय आम्ही काढलेले विषय असतील किंवा आलेल्या अडचणी असतील याचं निवारण करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी झालेल्या विषयाप्रमाणे प्रोसिडिंग लिहून करावं. त्याच पद्धतीने जो आपला मेन विषय झाला की एच.एड. देशमुख सरांची भेट घेऊन त्या ठिकाणी याच्यातल्या ज्या काही अडचणी आपल्याला दिसतात त्या दूर करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर मार्गी लावा अशी या संचालक मंडळाला मी आपल्या सभासदांच्या वतीने विनंती करतो. आणि अशाच पद्धतीने संस्थेच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन संस्थेच्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भरभराट हो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि